नमस्कार सर्व जीए प्रेमी रसिकांचे मी वीरश्री आचवल या जीए चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. आपण जीए कुलकर्णी यांच्या हिरवे रावे या कथासंग्रहातील बाधा या कथेचे 5 भाग ऐकले. 5व्या भागात रमाचा त्या घरातील उरलेला एकमेव दुवा तिचं लेकरू राघव हा त्याच्या वाढत्या वयामुळे तिला अपेक्षित असलेल्या भावनिक जवळीकीपासून दूर चाललाय. त्याची जाणीव रमाला झाली आणि तिच्या आयुष्याचा सारा पिळच तुटला. आता आपण ऐकूया या कथेचा पुढचा आणि शेवटचा भाग. पायाखालचा दगडी चौकोनांचा रस्ता संपला. नंतर मऊ धूळ लागली. ओलसर चिखलाने पाय थंड झाले. रमा तलावाजवळ आली. तलावाच्या मागे टेकडीवर पायऱ्यांच्या उंच चढावावर वाड्याचे सुबक रेखीव खांब असहाय्यपणे उभे होते आणि सूर्य अद्याप त्यांच्यात अडकला नव्हता. किंचित थरथरणाऱ्या पाण्यावर सगळ्यांचेच प्रतिबिंब हुरहुरल्याप्रमाणे वाटत होतं. वारा नव्हताच, पण समोरचं पाणी प्रचंड वेगाने वर चढून त्या देवळात वाड्यात ओतत असल्याप्रमाणे रमाच्या कानात मोठा घुमारा सुरू झाला होता आणि देऊळ पेटायला लागल्याप्रमाणे त्याच्या भिंती खांबातून लाल पालवीप्रमाणे आगीच्या जिभा फुटवायला लागल्या होत्या. तलावावर शेवटची एक एक घागर नेण्यासाठी जमलेल्या 3-4 बायका होत्या. रमा येताच एकीने विचारलं, काय रमा का आज उशीर झाला? पण रमा घुमी राहून तिच्याकडे एकटक पाहू लागताच ती विरमली. रमाने आपली कळशी उचलली व वरच्या बाजूला अगदी पायऱ्यांच्या कडेला जाऊन उभी राहिली. त्या बायका निघून गेल्या व तलावावर कुणी राहिलं नाही. मळक्या अंगठ्यासारखे दिसणारं गुराख्याचे एक पोर 2 गाई व 1 शेळी घेऊन वरच्या पाऊलवाटेने चाललं होतं. त्याने एक दगड उचलला व पाण्यात फेकला. तलावाने हळूच आपलं तोंड उघडलं व तो दगड गिळून टाकला. शेळीच्या गळ्यातील घुंगूर मधून मधून हलले आणि तिथल्या स्तब्धतेवर किणकिण टिकल्या ठेवून पोरामागे निघून गेले. रमा 2-4 पायऱ्या उतरून पाण्यात आली. पाणी गुडघ्यापर्यंत आलं आणि तिथे लोकांनी टाकलेलं निर्माल्य थपकून थपकून तिच्या पायावर आपटायला लागलं. तिने कळशी कठड्यावर ठेवली व ती त्याला टेकून उभी राहिली. कळशीवर सूर्यप्रकाश पुसल्यासारखा झाला व तिच्यावर तिला स्वतःचं नाव दिसलं, कमळीसाठी भेट दादा. त्या जुन्या नावाने हाक मारणारा आता एकटाच दादा राहिला होता. पण ते नाव आता दूर राहिलं, दारातल्या प्राजक्तात अडकून. अंबूजवळ देखील ते असेल कदाचित. इथली घागर फार मोठी होते म्हणून दादाने ही कळशी तिला मुद्दामून आणून दिली. मोटार भर दुपारी रस्त्याला आली. तेथून उन्हातच हातात कळशी घेऊन तो चालत आला, पण लगेच संध्याकाळी निघून गेला. मोटारीत कशाला तरी लागून त्याचं धोतर टरकलं होतं. त्याची चिंधी तो जात असता वाऱ्याने हलत होती. दादाच्या आठवणीने रमाच्या मनात सळकल्यासारखं झालं. गेला महिनाभर त्याला एक कार्ड पाठवावं, त्याला इकडे बोलवावं असं तिला फार वाटत होतं. पण त्याला तरी आता आतडं उरलं असेल का? की लग्नानंतर त्यालाही आपल्याशिवायचा निराळा मार्ग मिळाला असेल? तिला तो विचारच नकोसा वाटला. आपण त्या गोष्टीचा तरी निर्णय लावला नाही हे बरं झालं असं तिला वाटलं. कुणास ठाऊक, फळ पिकलंय का ते पाहण्यासाठी ते फोडून पाहायचं तर आत भलतंच काही दिसायचं. पण नाहीच. त्याचं आतडं काही असं आकसाचं नाही. पुस्तकात ठेवण्यासाठी कुठून तरी मोरपीस आणून देणारा, केळीच्या पानाची पिपाणी करून देणारा, आई आजारी असता आपली वेणी घालणारा, लग्नात घायकुतीने सगळीकडे धावपळ करणारा, पाहुण्यांना बसण्यासाठी एक प्रचंड जाजम स्वतःच्या खांद्यावरून आणणारा आणि आपण इकडे येताना एकदम डोळे भर पाणी काढणारा दादा. एकाकी, संतापी, परंतु चाफ्याच्या फुलासारखा मनाचा हा भाऊ. त्याच्या कलाने घेणारे कुणीतरी त्याला कायमचे असावे असं तिला वाटलं आणि तिने एक निश्वास सोडला. ती हळूहळू नकळत आणखीन 2-4 पायऱ्या उतरली. पाणी कमरेपर्यंत आलं आणि त्याचा स्पर्शही एकदम आग्रही झाला. गुडघ्याभोवती हिंकळणारे निर्माल्य पदरात अडकायला लागले.
सारा तलाव आता सोनेरी पाण्याने भरला होता व त्यात सारे प्रतिबिंब कोरून ठेवल्याप्रमाणे स्थिर होते. पण आता वारा बेबंद झाल्याप्रमाणे तिच्या कानातला आवाज विलक्षण घुमू लागला. पाणी अदृश्य लाटांनी तिच्यावर आदळून प्रचंड झोताने नाहीसं होत असल्याप्रमाणे त्याची गर्जना व्हायला लागली. वरचं देऊळ आता सारख्या सळसळ फिरणाऱ्या झावळ्यासारख्या जाळाच्या तुकड्यात पुरतं सापडलं होतं व त्याचा गोपूर हळूहळू लाल भडक भोवऱ्यात खचत होता. पाण्याची एक चुणी सरकत आली आणि तिच्यावर आदळली. तिच्या तुषाराने तिचे केस चेहरा भिजून चिंब झाला. कानातील आवाज एकदम थांबला व डोळ्यातल्या लाल वेदनाही थांबल्या. हाताने तोंड पुसून रमा समोर पाहायला लागली. समोरचं देऊळ आता स्वच्छ झालं होतं व सूर्य खांबाखांबात गुरफटून राहिला होता. प्रतिबिंब विलक्षण रेखीव झालं होतं. वाड्याच्या पायऱ्या अगदी वरपासून तिच्यापर्यंत पसरल्या होत्या आणि त्यावरून हसऱ्या चेहऱ्याचा दिवाकर पायऱ्या उतरून तिच्याकडे येत होता. त्याने साऱ्या पायऱ्या तर ओलांडल्याच होत्या, पण प्रतिबिंबातल्याही अर्ध्या पायऱ्या उतरून तो तिच्याकडे येत होता. तेच हसणे, तेच मूक आमंत्रण. सूर्य खांबाखांबातून मोकळा होऊन खाली निसटण्याआधीच तो शेवटच्या पायरीवर येणार हे रमाला माहीत होतं. येथून जरा पुढे गेलं की त्या शेवटच्या पायरीजवळ सहज जाता येईल असं तिला वाटलं व ती आणखीन एक पायरी उतरली. आता पावलं अडखळणारी आतड्यांची बंधनं नाही आहेत. तिला एकदम हलकं वाटायला लागलं व स्वतःच एक लाट असल्याप्रमाणे ती तरंगायला लागली. सूर्य निसटून जायला अजून वेळ आहे, पण फारच थोडा. त्यापूर्वी तो क्षण येणार आहे, सोन्याचा, सुटकेचाच. धन्यवाद. हा होता या कथेचा शेवटचा भाग. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, आमचं GA चॅनेल शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय व सूचना जरूर द्या. धन्यवाद.